ओके हाय, 6th स्टँडर्डचा आपण प्रॅक्टिस सेट 32 बघणार आहे, प्रॉफिट आणि लॉस. त्यामधला 32 मधला क्वेश्चन नंबर 2. अब्राहम बॉट गुड्स वर्थ ₹50,000 अँड स्पेंड 7,000 ट्रान्सपोर्ट. आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की ट्रान्सपोर्ट हे ॲड करायचं आहे. त्यावेळी आता गिवन इन्फॉर्मेशन पहिल्यांदा घेऊया. काय सांगितले त्यांनी? गुड्स कितीचे घेतलेत? अब्राहम बॉट गुड्स ₹50,000 आणि ट्रान्सपोर्टला किती खर्च दिलाय? 7,000. जो ट्रान्सपोर्ट असतो तो कॉस्ट प्राइस मध्ये, म्हणजे ही कॉस्ट प्राइस झाली आपली, त्यामध्ये हे 7,000 ॲड करायचे. ओके, ॲड केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळेल? 57,000. ओके, तर ही काय झाली आपली कॉस्ट प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस झाली आहे. त्यामध्ये आता क्वेश्चन मध्ये इथं आपल्या मागच्या क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस डायरेक्टली दिली नव्हती. काही वेळेला देतात, काही वेळेला नाही, तर काही वेळेला आपल्याला काढावी लागते ते क्वेश्चन रीड करून. जसं की मागच्या क्वेश्चन मध्ये ह्यामध्ये दिले, डायरेक्टली दिले आपल्याला सेलिंग प्राइस. आता कॉस्ट प्राइस आपल्याला मिळाली, आता सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस काय आहे? ₹65,000. ओके, इथपर्यंत कळालं. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? प्रॉफिट आहे की लॉस आहे हे शोधायचं आहे. सो आपण काय करणार आहे? CP कॉस्ट प्राइस, SP सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे? ₹57,000 आणि सेलिंग प्राइस ₹65,000. तर मोठा नंबर कोणता आहे? सेलिंग प्राइस. आणि जेव्हा सेलिंग प्राइस मोठी असते त्यावेळी काय असतो? प्रॉफिट. सो आता आपल्याला इथं कळालं की आता हा प्रॉफिट झालाय, पण किती झालाय, हाऊ मच हे पण काढायचं आहे. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? SP सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही शॉर्ट मध्ये लिहायचं नाही आहे, सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. 65,000 मायनस 57,000. हाऊ मच? 8,000. म्हणजे प्रॉफिट किती झालाय? ₹8,000. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. समजलंय का? चेक करा. क्वेश्चन व्यवस्थित रीड केला तरच आपल्याला सोडवायला तो सोपा जाणार आहे. पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन समजली पाहिजे. जर तीच समजली नाही तर तुम्हाला तो क्वेश्चन सोडवता येणार नाहीये. कायम ट्रान्सपोर्ट खर्च आला की तो कॉस्ट प्राइस म्हणजे बॉट केलेलं असतं, जे खरेदी केलेली असते त्याच्यामध्ये ती ॲड करायची असते, तेव्हा आपली कंप्लीट कॉस्ट प्राइस बनते. ह्याला वेगळं ठेवायचं नाही, कारण तो आपल्याला तिथून ती वस्तू आणण्यासाठी तेवढी खर्च लागलेला आहे, तो आपण कॉस्ट प्राइस मध्ये ॲड करतो. आणि सेलिंग प्राइस ही नेहमी ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर प्रॉफिट असतं आणि कमी असेल तर लॉस असतो. ते आपल्याला इथं कम्पेअर केल्यावर कळतं. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला पार्ट पाहिजे लॉसचा आणि प्रॉफिटचा. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून सबस्ट्रॅक्शन करून जे आन्सर मिळेल इथं प्रॉफिट झालेला आहे.